आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला 2 मुद्दे सांगणार आहे। पहिलं म्हणजे तुमची निवड कशी होणार आहे, व तुम्हाला टेटला मार्क किती का असेना, आणि त्यानंतर तुम्हाला प्रेफरन्स कसे द्यायचे, हे 2 मुद्दे मी या ठिकाणी सांगणार आहे। तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही नक्की पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, योग्य वाटलं कमेंट करा, ज्याला गरज आहे त्याला शेअर करा। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे शिक्षक भरती रोस्टर प्रमाणे होणार आहे। रोस्टर प्रमाणे म्हणजे 30,000 जागा जरी अनाउन्स केलेल्या असल्या तरी 30,000 जागेच्या कास्ट वाईज आपण काही सांगू शकत नाही। पण रोस्टर प्रमाणे म्हणजे नेमकं काय ते पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो की एखाद्या जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्यामध्ये किती जागा रिकाम्या झालेल्या आहेत, किती शिक्षकांची गरज आहे, आणि त्या कास्ट वाईज जागा किती आहेत हे ते पहिल्यांदा बघितलं जातं आणि त्या जिल्ह्याच्या त्या रोस्टरवरती ठेवलं जातं। म्हणजे जर समजा एखाद्या जिल्ह्यामध्ये एक डीएडच्या 5 जागा, BA BEd इंग्लिशची 1 जागा, ती पण महिला, स्पोर्टची, हँडिकॅप, अशा जागेनुसार त्या जागेचं रोस्टर तयार केलं जातं। मित्रांनो, समजा सातारा जिल्ह्यामध्ये 300 जागा रोस्टर प्रमाणे आलेले आहेत। मग 300 जागा म्हणजे कदाचित सगळंच डीएडला जाऊ शकतं, सगळंच बीएडला जाऊ शकतं, सगळंच हँडिकॅपला जाऊ शकतं, सगळंच ओपनला जाऊ शकतं, सगळंच ओबीसीला जाऊ शकतं। विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला नेमक्या पद्धतीनं बघायचं की जागा कशा येणार आहेत। जागा नेमक्या तुमच्या कास्ट वाईज येणार नाहीत, कुणाला कमी येतील, कुणाला जास्त येतील। तर त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जरी टेटला मार्क्स कमी असले किंवा जास्त असले तरी काही प्रॉब्लेम येणार नाही। तुम्ही या पद्धतीनं बघा की समजा सातारा जिल्ह्यामध्ये एक एक्झाम्पल आहे, एवढ्या जागा असतील असं मी खात्रीनं सांगू शकत नाही, कारण सरकारकडे रोस्टर अजून अवेलेबल नाही। तर सातारा जिल्ह्यामध्ये 300 जागा आहेत असं आपण समजूया की तिथं ओपनला 90 शिक्षक लागणार आहेत। ओपनच्या जागेवरती 90 शिक्षक लागणार आहेत। मग ते कुठले लागणार आहेत ते पण पुढे आपण बघूयात। EWHचे तिथं 35 शिक्षक असणार आहेत, ओबीसी कास्ट मधले 105 असणार आहेत, SC मधले 30, ST मधले 10 आणि NT मधले 30 शिक्षक तिथं लागणार आहेत। मग लगेच असं खुश होण्याची गरज नाही की ओबीसीच्या 105 जागा आहेत मग लगेच ओबीसीचे किती विद्यार्थी आहेत, अजिबात नाही। मग एवढ्या जागा जर 300 असतील तर त्या 300 जागेमध्ये परत जिल्हा परिषदेला जागा किती जाणार आहेत, महानगरपालिकेला जागा किती जाणार आहेत, खाजगी अनुदानितला जागा किती जाणार आहेत, या पद्धतीने देखील बघितलं पाहिजे। आता आपण एक एक्झाम्पल म्हणून यातलं ओबीसी मधलं 105 जागा आपण घेऊयात ओबीसी कास्टच्या। ओबीसी मधल्या जिल्हा परिषदला समजा 50 जागा जाणार आहेत, महानगरपालिकेला 50 जागा जाणार आहेत आणि खाजगी अनुदानितला 5 जागा जाणार आहेत। लगे खुश होण्याची गरज नाही की आम्ही खाजगी अनुदानितला किंवा गव्हर्नमेंटला आम्ही तिथं जाऊ शकतो, लगे आमचं जिल्हा परिषदला सिलेक्शन होऊ शकतं। आता आपण यातलं जिल्हा परिषदेचं एक्झाम्पल घेऊ की समजा या जिल्हा परिषदेमधल्या 50 जागा तिथं जाणार आहेत। मग जिल्हा परिषदेमध्ये 1 ते 5 साठी किती जाणार आहेत, 6 ते 8 साठी किती जाणार आहेत, आणि 9वीच्या पुढं किती जाणार आहेत। मग लगेच आता एक एक्झाम्पल म्हणून घेतलंय की या 50 जागेमधल्या जिल्हा परिषदेला 20 जागा जाणार आहेत गव्हर्नमेंटला 1ली ते 5वीला, 6वी ते 8वी साठी एक सुद्धा, 6वी ते 8वी साठी सगळ्या मिळून 8 जागा जाणार आहेत आणि 9वीच्या पुढे 5 जागा जाणार आहेत। लगेच खुश होण्याची गरज नाही की 1 ते 5 साठी म्हणजे आम्ही पण कन्फर्म आहे, आम्ही जिल्हा परिषदेला। नीट लक्षात घ्या, आता इथून पुढं खरी गंमत आहे की आपण एक एक्झाम्पल घेऊ की 1 ते 5 साठी 20 जागा आहेत, पण त्याच्यातल्या 9 महिलांसाठी, म्हणजे त्या 20 जागेपैकी 9 महिला जाणार आहेत। म्हणजे 1 ते 5 ला 20 जर जागा जाणार असतील तर हे नक्की झालं की डीएड आणि टीईटीचा पहिला पेपर क्वालिफाय असणारे त्या 20 जागेसाठी जाऊ शकतात। पण विद्यार्थी मित्रांनो, परत त्याच्यामध्ये इंग्लिश मिडियमच्या किती जागा आहेत, परत त्याच्यामध्ये हिंदी मिडियमच्या किती जागा आहेत, त्यानंतर मराठी मिडियमच्या किती जागा आहेत हे देखील बघितलं जाणार आहे। म्हणजे खुश होण्याची गरज नाही। मग आता नेमकं इथून पुढे तुमचा प्रवास चालू होतो की समजा त्याच्यातल्या 9 महिला आहेत आणि त्या 9 महिलांमध्ये परत 2 हँडिकॅप आहेत। मग हँडिकॅप विद्यार्थ्यांना इथं संधी आहे, किंवा असं पण होऊ शकते की 20च्या 20 महिला असू शकतात, किंवा 20च्या 20 पुरुष असू शकतात, किंवा 20च्या 20 हँडिकॅप पण असू शकतात। त्यामुळे आपल्याला नेमकं अजून रोस्टर पद्धतीनं माहिती नाही, त्याच्यामुळे तुम्ही खुश पण होण्याची गरज नाही, नाराज पण होण्याची गरज नाही। मग जेव्हा प्रेफरन्स येतील त्या पद्धतीने येतील। मग लगेच आता व्हिडिओ बंद करू नका की नेमकं काय चालू आहे, पण नेमके विद्यार्थी मित्रांनो
हे देखील बघणं गरजेचं आहे. नाहीतर प्रेफरन्स आले अतिउत्साहामध्ये तुम्ही क्लिक केलं असं अजिबात नाही. शिक्षण मंत्र्यांनी सांगितले एकदा शाळा मिळाली की त्याच जिल्ह्यात तुम्ही आयुष्यभर राहायचं आहे. तुम्हाला बदली होऊन पाहिजे असेल राजीनामा द्यायचा, पुन्हा एक्झाम द्यायची, क्वालिफाय व्हायचं, जिथं पाहिजे तिथं जायचं मिळालं तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण एक्झाम्पल बघतोय की जिल्हा परिषदेचं साताऱ्यामधलं ओबीसीच्या माध्यमातून की तिथे 1 ते 5 आणि 6वी ते 8वी साठी 1 ते 5 साठी 20 जागा बघितल्या, पण 6वी ते 8वी साठी सगळ्याच्या सगळ्या महिलांसाठी जागा गेल्या. 6वी ते 8वीला शिकवणारे पुरुष अतिउत्साहाने सातारा जिल्ह्याची वाट बघत असतील, पण तिथं 6वी ते 8वीला पुरुषांसाठी जागाच नाहीत. मग सातारा जिल्हा गेला. मग तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यामध्ये ट्राय करायचं किंवा महिलांना देखील तोच एक्सपिरियन्स येऊ शकतो किंवा सगळे त्या हँडिकॅप स्पोर्ट याच्या माध्यमातून अनाथ वगैरे या पद्धतीनं तिथं जागा अवेलेबल होऊ शकतात. म्हणजे नेमकी जागा कुठली आहे आणि मी त्या जिल्ह्यामध्ये जाणार याच्यावरती अजिबात सध्या आशा धरून उपयोग नाही. नेमक्या जागा कशा जाणार? आता 1 ते 5 मध्ये 20 जागा, परत त्यात मीडियम वाईज गेल्या. 6वी ते 8वी मध्ये तुम्ही म्हणताल माझं MA BEd इंग्लिश PhD MPhil सेट नेट सगळं क्वालिफाय, पण तिथं तुमची जागाच अवेलेबल नाही. तुम्हाला दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जावं लागणार आहे. म्हणजे जर समजा सगळ्या महाराष्ट्रात जागाच अवेलेबल नाही, कुठले शिक्षक तिथे त्या जागेवरती रिटायर नाहीत, मग तुमच्या टेटच्या मार्काचा काही उपयोग नाही. हे विथ प्रूफ मी तुम्हाला सांगतोय. पण तुमचे मार्क्स कमी आहेत आणि तुमच्या क्वालिफिकेशनच्या जागा पूर्ण 100 जागा महाराष्ट्रामध्ये आहेत, 150 जागा महाराष्ट्रामध्ये आहेत. मग तुमचं सोनं झालं. विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामुळे आशा सोडू नका. आता आपण 6वी ते 8वीचं एक्झाम्पल बघूया. 6वी ते 8वी साठी तुम्ही क्वालिफाय आहात. डिप्लोमा, त्यानंतर बॅचलर आणि TETचे दोन्ही पेपर तुम्ही क्वालिफाय आहात आणि तुमचा लँग्वेजचा पेपर आहे, इंग्लिशचा पेपर आहे किंवा मराठी तुमचा सब्जेक्ट आहे आणि तिथं जागाच अवेलेबल नाही किंवा जागा अवेलेबल आहे. मग याच्यानुसार तिथं तुम्हाला प्रेफरन्स द्यायचे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, मला काय सांगायचं आहे, तुम्हाला टेटला मार्क जास्त असू द्या किंवा कमी असू द्या, अजिबात शक्यता नाही किंवा खात्री पण नाही किंवा असं पण डिस्ट्रॉय होण्याची शक्यता नाही की तुमचं लागेल किंवा न लागेल. तुम्ही आशा धरणं गरजेचं आहे, कारण कुठल्या पद्धतीनं रोस्टरन किती जागा अवेलेबल आहेत हे अजून नक्की नाही. जेव्हा ते पवित्र पोर्टलवरती येईल तेव्हा ते आपल्याला कळेल म्हणजे नेमके प्रेफरन्स कसे द्यायचे. आता बरेच जण म्हणतील की आमच्या क्वालिफिकेशननुसार प्रेफरन्स येणार आहेत. जर आले तर लगेच सगळे वळीने टिक करत बसू नका, कारण तुम्ही जिथं पहिल्यांदा नोकरी कराल त्याच जिल्ह्यामध्ये त्याच ठिकाणी तुम्हाला आयुष्यभर शाळेवरती नोकरी करायची. विद्यार्थी मित्रांनो, अजिबात तुम्ही आशा सोडू नका. विद्यार्थी मित्रांनो, आता प्रेफरन्स कसे द्यायचे ते आपण बघूया, नाहीतर उगीच टिक करत बसाल तुम्ही. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रेफरन्ससाठी ओबीसीचंच एक्झाम्पल घेऊ. तिथं तुम्हाला जसं स्क्रीनवरती दिसतंय त्या पद्धतीनं जशी तलाठी जिल्हा परिषदच्या जाहिराती येतात त्या पद्धतीनं त्या जिल्ह्याची तिथं जाहिरात येईल. त्याच्यामध्ये कास्ट वाईज किती जागा असतील त्या ठिकाणी दाखवलं जाईल. कास्ट वाईज म्हणजे 1ली ते 8वी पर्यंत आणि 9वीच्या पुढच्या सगळ्या जागा तिथं दाखवल्या जातील. मग त्याच्यामध्ये प्रत्येक कास्ट, समांतर आरक्षण, अनाथ, अपंग सगळं त्या ठिकाणी असेल. आणि मग तुम्ही त्या जिल्ह्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथं प्रेफरन्स त्या जिल्ह्याचे दिसतील. आता आपण ओबीसीचं बघूयात की समजा तिथं तुम्हाला प्रेफरन्स द्यायचं आहे. तुमचं क्वालिफिकेशन समजा 1ली ते 5वीला डिप्लोमाचं आहे, तर तुम्ही आता बघा कशा पद्धतीने तिथं ओबीसी आणि 1ली ते 5वी. त्यानंतर तिथं तुमचं मीडियम म्हणजे मराठी, तुम्ही मराठी मीडियमसाठी असाल तर इथं पण क्वालिफाय आहे. त्यानंतर DEdला सगळे विषय, TETचा पेपर पहिला क्वालिफाय पाहिजे आणि त्यानंतर त्या शाळेचं नाव असेल. तुम्ही जर त्या शाळेवरती इंटरेस्टेड असाल तर तिथं तुम्हाला टिक करायचं आहे. जर समजा तुम्ही 6वी ते 8वीला नसाल तर नाही टिक करायचं. समजा इथं पहिल्यांदा टिक केलं तर ते 1 नंबरला जाईल, दुसऱ्यांदा टिक केलं 2 नंबरला जाईल, तिसऱ्यांदा टिक केलं 3 नंबरला जाईल. म्हणजे तुम्ही तिथं प्रेफरन्स व्यवस्थित देणं गरजेचं आहे, क्वालिफिकेशन बघणं गरजेचं आहे. त्यानंतर ओबीसी समजा तुम्ही 6वी ते 8वीला आहे आणि वुमन आहे, समजा तिथं तुमचं हिंदी मीडियम आहे, लँग्वेज आहे, सगळं आहे, पण तिथं तुमचं मीडियम पाहिजे. त्यानंतर तुमची लँग्वेजचा सब्जेक्ट पण आला पाहिजे. त्यानंतर वुमन आहेत का, तुम्ही स्पोर्ट्स प्लेअर आहे का, हे पण सगळं तिथं बघितलं पाहिजे आणि त्या शाळेवरती तुमचं सिलेक्शन व्हायला पाहिजे. त्यानंतर तुम्ही सगळं एवढं कळण्यासाठी तुम्हाला हे प्रेफरन्स पण कळाले पाहिजेत कशा पद्धतीने द्यायचे. त्याच्यामुळे प्रेफरन्स देताना हे सगळं बघायचं आहे. स्क्रीनवरती आत्ता जे तुम्हाला दिसतंय त्याच पद्धतीनं पवित्र पोर्टलवरती अशी पट्टी येणार आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला टिक करायचं आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित प्रेफरन्स द्या. यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे की तिथं ऐनवेळी गडबड गोंधळ होऊ नये, तुम्ही सगळ्यालाच टिक करत बसाल. त्यामुळे नीट बघायचं मीडियम, तुम्ही कुठल्यासाठी क्वालिफाय आहे,
त्यानंतर तुम्हाला समजा तुम्ही डिप्लोमा पण आहे, बॅचलर पण आहे, दोन्ही पेपर क्वालिफाय आहात, पण नेमके कशा पद्धतीने प्रेफरन्स द्यायचे, कसे सिक्वेन्स द्यायचे, तुम्हाला शिकवायचं होतं BEdला किंवा 6वी ते 8वीला आणि तुमचं सिलेक्शन झालं 1ली ते 5वीला, कारण तुम्ही पहिल्यांदा प्रेफरन्स दिलेत. त्याच्यामुळे नीट प्रेफरन्स व्यवस्थित बघा. पण हे कळण्यासाठी तुमच्या पुढे ओबीसीचे किती विद्यार्थी आहेत हे देखील तुम्हाला कळलं पाहिजे. त्यासाठी मी प्रत्येक कास्ट वाईज कट ऑफ बनवण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून तुमच्या मार्क्सच्या पुढं किती विद्यार्थी आहेत, म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्याचे प्रेफरन्स देता येतील. मग विद्यार्थी मित्रांनो, ते देखील व्हिडिओ तुम्ही बघू शकता. हा तुमच्या माहितीसाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला जर योग्य वाटलं तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब